राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर राज्याबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। जिल्ह्याच्या राजकारणात पवार कुटुंब यांची असलेली मजबूत पकड लक्षात घेता पवार कुटुंबातीलच रोहित पवार सत्तेत जाऊन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात आहे। शरद पवारांचा पक्ष सत्तेबरोबर गेल्यास केंद्रात सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल व पक्षाची सर्व सूत्रे पवार साहेब हाती घेतील अशी चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाल्यानंतर अजित पवार यांची पक्षावर मोठी पकड होती, परंतु पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र आले व राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला बरोबर घेतले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यात जमा होते, कारण सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय झाला, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे या खासदार आहेत, त्या केंद्रात रमतात, त्यामुळे भाजप बरोबर सत्तेत गेल्यास त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाईल, तर पुणे जिल्ह्यात रोहित पवार यांच्या हाती पालकमंत्री पदाची संधी सोपवली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दोन्ही राष्ट्रवादी सत्तेत आल्यास भाजपच्या विरोधातील मोठा विरोधक राज्यातील कमी होईल, त्यामुळे फडणवीस या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने पाहतील, तर पुणे जिल्ह्यावर कायम पवार कुटुंबियांचा वर्चस्व राहिल्याने जिल्हा ताब्यातून ते सोडणार नाहीत। त्यासाठी रोहित पवार यांना राज्यात मंत्रीपद देऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाईल। अजितदादानंतर पवार कुटुंबियांमध्ये रोहित पवार यांच्याकडे पाहिले जाते। अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच पक्षात असलेली बांधणी, युवा वर्गाचा पाठिंबा लक्षात घेता रोहित पवार राज्य सरकारमध्ये जातील, तर दिग्गज नेत्यांच्या हाती पक्षाचे सूत्र राहतील। शरद पवार साहेब काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार असल्या तरी पक्ष संघटनेत त्यांना अनुभव नाही, तसेच अजितदादा पवार यांची दोन्ही मुले कोणत्याही पदावर नसल्याने सध्या त्यांना कोणती संधी मिळेल याबाबत साशंकता आहे, त्यामुळे रोहित पवार यांना पक्षात चांगली संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।